Hello children, let's start mathematics. Page number 15. What is the meaning of place value? आता आपल्याला place value म्हणजे काय याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचे. तर बघा आता place म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? place म्हणजे जागा आणि value म्हणजे किंमत, जागेची किंमत. एखादा नंबर जर तुम्हाला सांगितला, गणितामध्ये आपले काय असतात? नंबर्स असतात. मग तो नंबर कुठल्या जागेवर आहे, त्याची किंमत किती आहे, तो कुठल्या जागेवर आहे त्याच्यावर त्याची किंमत ठरत असते. तर बघा आता इकडे नंबर दिलेला आहे 35. मग 35 आपण कसे लिहितो? 3 आणि 5. मग बोलताना कसे बोलतो? 35 आणि त्याचा अर्थ कसा सांगतो आपण? 3 टेन्स अँड 5 युनिट्स. हो की नाही? 35 आपण टेन्स आणि युनिट्समध्ये कसे लिहितो? 30 अँड 5. 3 टेन्स 5 युनिट्स. मग इकडे 35 मध्ये जर तुम्हाला विचारलं की 3 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर 3 ची प्लेस व्हॅल्यू असते 30 आणि 5 ची प्लेस व्हॅल्यू असते 5. आलं लक्षात? मग आता बघा इन द नंबर 35 वी हॅव 3 इन द टेन्स प्लेस. इफ वी ओपन 3 टेन्स बंडल्स वी गेट 30 युनिट्स. दॅट इज वाय द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इन द नंबर 35 इज 30. As 5 is in the units place, its place value is single number 5. आलं लक्षात? मग आता बघा पुढे आहे 50. मग 50चं काय येईल? 5 टेन्स 0 युनिट्स. हो की नाही? मग इन द नंबर 50 5 इज इन द टेन्स प्लेस. When we open 5 tens bundles, we get 50 units. Therefore, in the number 50, the place value of 5 is 50. In the units place, we have 0, whose place value is also 0. कारण तिकडे काहीच नाही आहे. आलं लक्षात? मग आता तिकडे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते तुम्हाला 2 त्यांनी सोडवून दिलेले आहेत आणि 2 आपल्याला सोडवायचे आहेत. आता बघा तुम्हाला जर नंबर 6 दाखवला आणि तो सिंगल नंबर आहे. 6 इज अ ऑलवेज सिंगल नंबर आर युनिट्स 1 to 9. हो की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काय असतात? युनिट्स असतात. तर 6 नंबरचं जर का तुम्हाला प्लेस व्हॅल्यू विचारली तर 6 इज ऑलवेज इन द प्लेस ऑफ युनिट्स. युनिट्स प्लेसला असतात की नाही नेहमी 6. मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय येईल? 6. आलं लक्षात? मग आता पुढचं बघा पुढचा नंबर आहे 26. इन द नंबर 26 वी हॅव 2 is in the tens place. हो की नाही? आणि if we open 2 tens bundles we get 20 units. That is why the place value of 2 is 2 in the number 26 is 20. As 6 is in the units place, its place value is 6. आलं लक्षात? मग आता पुढचं बघूया आपण. इकडं कोणता नंबर तयार होईल? 42, कारण 4 टेन्स आहेत आणि 2 युनिट्स आहेत. मग इन द नंबर 42 4 इज इन द टेन्स प्लेस. वेन वी ओपन 4 टेन्स बंडल्स वी गेट 40 युनिट्स. Therefore, in the number 42, in the number 40, the place value of 4 is 40. In the units place, we have 2, whose place value is also 2. आलं लक्षात?
आता पुढचं बघा हां. कोणता नंबर तयार होईल इथे? टेन्समध्ये किती आहेत? 3 आहेत आणि युनिट्समध्ये किती आहेत? 4 आहेत. हो की नाही? मग आता आपला नंबर कोणता तयार झाला? 34. कळतंय का मी कसा नंबर तयार केला? टेन्समध्ये 3 आहेत आणि युनिट्समध्ये 4 आहेत. म्हणून कोणता नंबर तयार झाला? 34. In the number 34, 3 is in the tens place. When we open 3 tens bundles, we get 30 units. Therefore, in the number 34, the place value of 3 is 30. In the units place, we have 4, whose place value is 4. कळतंय? येतंय लक्षात? मग प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? मग हे सोडवायचा प्रयत्न कराल? तर मग आता तुमचा आजचा होमवर्क काय आहे? सॉल्व पेज नंबर 50. ओके, सोडवाल? समजलंय का सगळ्यांना प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय?